हो गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि सध्या मागचा बॅकग्राऊंड आहे ना, सध्या इग्नोर करा थोडा, कारण मी आहे गॅलरीमध्ये. कारण सकाळचा टायमिंग आहे आणि रूममध्ये सगळे बारके भाऊ दोन्ही पण झोपलेत. हॉलमध्ये पण लाईट वगैरे नाही लावत, म्हणून बोलत गॅलरीमध्ये येऊन शूट करतो ब्लॉग. आणि गाईज तुम्ही जसं बघत असाल की भरपूर दिवसानंतर आपले ब्लॉग अपलोड होत आहेत. सध्या काही कारणास्तव मी ब्लॉग नाही टाकत आहे, फक्त कुठे जायचे वगैरे ब्लॉग टाकतो आहे. तर गाईज आजचा ब्लॉग यासाठी शूट करतो आहे की आज आपण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरला. तर छत्रपती संभाजीनगरला आपण यासाठी जाणार आहे की तिकडे आहे आपले भोलेबाबांचा घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, त्याच्यानंतर कैलास मंदिर आहे आणि शनी शिंगणापूर वगैरे. आपल्याला भरपूर काय काय करत असे 2-3 आपले देवदर्शनाचे प्लॅन आहेत. सो आपण जाणार आहे आपल्या फॅमिलीसोबत. आमचे नाना आहेत, नानी आहेत, त्याच्यानंतर आपली बारकी युगा, लक्ष वगैरे असणार, अजून आपली बहिणी वगैरे असणार आहेत. तर फॅमिली ट्रिप असणार आहे ही 2 दिवसाची. तर बोललो की चाललोच आहे फॅमिलीसोबत, तर ब्लॉग पण शूट करूया आपण भरपूर दिवसानंतर. सो गाईज तर तुम्हाला हे जे ब्लॉग आहेत आत्ता 2 दिवसाचे बघायला भेटतील आणि आमच्या ट्रिपमध्ये जी काही असेल ते सर्व या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर आता वाजले सकाळचे 8. तर नानाने मला सांगितलं होतं की 8 वाजता रेडी राहा. तर आता मी चाललो आहे गावातच, कारण आम्ही तिथूनच निघणार आहे, आमचा जो गावातला घर आहे तिथूनच. सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, जास्त काही नाही बोलत आहे. बाकीचं तुम्ही आता बघा पुढे ब्लॉगमध्ये. तर चलो गाईज या, आणि बोला जय श्री महाकाल. चला. ड्रेसिंग मारलेले नॉर्मल आहेत, एकदम सिम्पल अशी. ते पण तुम्हाला आरशाच्या काचेमध्ये दाखवते. गाडीमध्ये बसून तर आपल्याला जायचं आहे, बाकी काहीच नाही. चला आता काहीतरी नाश्ता वगैरे करू, कारण सकाळी आपल्याला मॅन्डेटरी आहे नाश्ता करून मग निघूया. या गाईज चलो. आता आलो आहे आमच्या स्टॉपवरती नाश्ता करायला. नाश्ता करू नंतरच निघू, कारण पोट भरणं इम्पॉर्टंट आहे. नंतर मग भूक लागते जाम बेकार ट्रॅव्हलिंगमध्ये. आपली गाडी म्हणजे जी बॅग आहेत ना, बॅगा सगळ्या एकाच गाडीमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि खाया पियाला पण घेतलं आहे भरपूर, रस्त्यामध्ये भूक लागेल समृद्धीला म्हणून. तर सगळ्यात पहिले आपण जाणार आहे घृष्णेश्वरला भोलेबाबांचं दर्शन घेण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग आपण कैलास टेम्पल, एलोरा केव्स जर गेलो तर जाऊ, आणि शनी शिंगणापूर शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी. तर निघायचं आता थोड्याच वेळेला. सगळी तयारी झालेली आहे, फक्त नाना देवळात जाऊन येतील. आता सोमवार आहे ना, भोलेबाबाचं दर्शन घेऊन येतील, मग आपण निघूया इथून. तर वाजलेत आत्ता बघा 9 वाजायला आलेत, 8:45 झालेत. तर थोड्याच वेळात आपण इथून निघणार आहे. तो भरपूर एक्साइटमेंट आहे भोलेबाबांचं दर्शन घेण्यासाठी, भोलेबाबांना भेटण्यासाठी. तर काय नाही, चला आता जाऊ थोड्याच वेळात आपण. आता फायनली आम्ही निघालेलो आहे. हे बघा सर्वजण. झाला आता आपला टाईम निघायचा. तर बोला जय श्री महाकाल. आता तुम्हाला रस्त्यामध्ये बाकीचे अपडेट देतो मी, कारण टाईम झाला आहे भरपूर आहे. बघा किती टाईम झाला आहे निघता आम्हाला, जामच टाईम झालेला आहे. तर चलो आता. काहीच आता इथून ना समृद्धी महामार्ग चालू झालेला बघा. तर सर्वात पहिला टोल फाडणार. तर टोल फाडल्यानंतर आपण एक्सप्रेसवेला लागणार. आणि आता इथून कमीत कमी 290 किलोमीटर आहे, 290 ते 280 किलोमीटर. तर चला आता पल्ला आपण लवकरात लवकर पार करून घेऊया हवाला.
आणि गाईज आता पोचले इगतपुरीच्या टनलजवळ आणि या टनलचं वैशिष्ट्य म्हणजे 8 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे. डोंगर फोडून 8 किलोमीटर लांब त्याच्या आतमधून रस्ता बनवलेला आहे. तर बघा तुम्ही पण एकदा हा रस्ता कसा आहे ते. गाईज आम्ही थांबलोय आता जरा वेळ. 150 किलोमीटरचा पल्ला पार केल्यानंतर गाडी जरा आराम गाडीला. समृद्धीला आम्ही असा शेड बघून थांबलोय ब्रिजचे खाली. आहे नागपूरचा समृद्धी एक्सप्रेस वे आणि दुसरी गाडी आपली मागे आहे ती येते आता. जरा नाश्ता बिष्टा करू आता. नाश्ता करून मग थोड्या वेळाने अजून मग पुढे जाऊ. प्रत्येक 150 100 किलोमीटरला थांबत जाऊ कारण गाडीचे टायर पण गरम होतात. रिस्क नाही पाहिजे. काय रे, रिस्क नाही पाहिजे. आणि आमच्यावर लक्ष आहे. लक्ष आता बघा आता पावरा मला आपल्याला सीटच्या दुसरी पण गाडी आलेली आहे. सगळे आलेले आहेत आता. नाश्ता करायचा आपल्याला नाश्ता. आणि गाडीचे टायर असे तापलेत ना काही काय सांगू. आवाज बघा गाड्यांचा किती स्पीडला आहेत गाड्या. तर या नाश्ता करायला ना आम्ही नाश्ता आणलं ना पाणी आणायला विसरलो आहे. मोठा आमचा एक प्रॉब्लेम झाला. थोडासाच पाणी आहे आपल्याकडे. तर करू नाश्ता फटाफट आणि मग जाऊ असती म्हणजे जसा आलो तसाच पुढे 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 पुढे. ना गाईज नाश्ता करून झाल्यानंतर थोडासाच पल्ला पार केला आणि आपल्याला हा पंप दिसलेला आहे. समृद्धी हायवेवरती हा सर्वात पहिला पेट्रोल पंप आहे जो आपण ठाण्यासाडून येतोय तेव्हा. ते बघा 200 किलोमीटर नंतर हा पंप लागलेला आहे. तर बघूया आता चालू झाला आहे का नाही. नवीनच आहे म्हणजे CNG वगैरे आपल्याला अवेलेबल आहे की नाही तिथे आणि काय काय फॅसिलिटीज आहेत ते पण बघू. आणि बघा फूड कोर्ट पण चालू झालं आहे म्हणजे काही खाण्यापिण्याचं पण आपल्याला भेटून जाईल इथे पाणी वगैरे किंवा काही पण. तर गाईज हे बघा CNG तर चालू नाही आहे. CNG बंद आहे आणि पेट्रोल डिझेल तर भेटेल तुम्हाला. चला तेवढं तरी म्हणजे सोयीसुविधा आहे. हळूहळू CNG पण चालू होईल इथे. आता इथून पाणी बिनी घेऊ जरा. अजून खायला तर आहे गाडीमध्ये आपल्याला जाम काय करायचं. जरा पाणी बिनी घेऊ मग नंतर परत जाऊ पुढं. असं थांबत गेलं ना भारी वाटतं जरा. हे बघा असा हा ना अँटिक वस्तूंचं दुकान आहे. भरपूर काही अलग प्रकारच्या भरपूर अँटिक वस्तू आहेत इथे. खेळणी वगैरे आहेत आणि इतरही काही आहे. आणि हे बघा हा आहे शॉप. इथे सर्व काही भेटतंय आपल्याला खाण्यापिण्याच्या वस्तू पण सर्व इम्पोर्टेड आहेत. इंडियन वस्तू कमी आहेत. सर्व बाहेरच्याच आहेत. आमचं लक्ष काहीतरी घेतोय. ते बघा आम्ही घेतलंय स्टारबक्स फ्रॅपेचिनो ना बाटल्या पाण्याच्या ना सगळे इथे इम्पोर्टेड चॉकलेट आहेत. सगळा इम्पोर्टेड आहेत ना. ड्रिंक पण इम्पोर्टेडच आहेत मोस्टली सगळे. डाएट आम्ही घेतल्यात बाटल्या लोड केल्यात. लक्षच्या हातामध्ये सगळे थंडा कॅन आहेत. चला आता फटाफट गरम होते लागते. कॉफी विफी सगळं घेतलंय स्टारबक्सचा फ्रॅपेचिनो. नशीब आम्हाला भेटला फूड कोर्ट चालू झाला. आता ATM सगळा इकडे. आणि पण काय आणलं अजून खायला. गाडी आपली ऑलरेडी लोड आहे तरी पण हे बघा
भरपूर गरम होते. आम्ही परत चाललोय त्या हॉटेलला. आमची युगा रडायला लागली, तिला काहीतरी पाहिजे, थंडा पाहिजे युगाला. तिला घेऊन चाललो आता थंडा घ्यायसाठी माउंटेन ड्यू. तर तेच आणायला चाललो आम्ही आता. आणि बघा तिकडे सर्व नानी सगळे आहेत, सगळे थांबलेत बघा. निघू आता आम्ही परत. तर आता निघालो आम्ही परत एकदा. जो थोडासा पल्ला बाकी राहिलेला आहे तो पार करण्यासाठी, म्हणजे घृष्णेश्वरला आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहे ऑफिशियली. चला आता. सगळ्यात पहिला ना ज्योतिर्लिंगचं दर्शन घेण्याच्या आधी आम्ही आलो लक्षविनायक गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. तर चला आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ, मग महादेवांचं दर्शन घेऊ. गाईज गणपती बाप्पांचा हा जो मंदिर आहे तो 21 विनायकांमधील एक मंदिर आहे. आणि गणपती बाप्पांचा मंदिर श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगच्या फक्त 500 मीटर अंतरावरतीच आहे. तर सगळ्यात पहिले इथे येऊन दर्शन घ्या, त्याच्यानंतरच मग महादेवांच्या दर्शनासाठी जावा. काहीच आता गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही चाललो आहे भोलेबाबांचं दर्शन घेण्यासाठी. म्हणजे इथे बाजूलाच आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. महादेवांचं दर्शन घेण्यासाठी चालले. तर मंदिराची थोडीफार तुम्हाला माहिती सांगतो आधी दर्शन घेण्याच्या आधी. तर जे भगवान भोलेनाथांचे 12 ज्योतिर्लिंग आहेत, तर 12 ज्योतिर्लिंगमधला 12वा ज्योतिर्लिंग म्हणजे श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग याला मान्यता आहे. आणि मंदिराच्या गाभाऱ्यात पुरुषांना आहे ना विदाऊट शर्ट जायला लागतं. शर्टलेस एंट्री आहे गाभाऱ्यात, त्याशिवाय एंट्री नाही आहे. शर्ट घातल्यावर एंट्री नाही आहे. तर पुरुषांना विदाऊट शर्ट एंट्री आहे. आणि मंदिर हे जे आहे ते लाल दगडांपासून बनलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मंदिर खूप प्राचीन आहे आणि भरपूर सारी मान्यता आहे. आणि या मंदिरात भगवान भोलेनाथ म्हणजे हा असा एकमेव मंदिर आहे की या मंदिरामध्ये भगवान भोलेनाथ त्यांच्या पूर्ण परिवारासकट वास्तव्य आहे इथे. तर चला आता दर्शन घेऊया भोलेबाबांचं. या आता भोलेबाबांचं दर्शन घेऊया. आणि ना संपूर्ण 12 ज्योतिर्लिंगमधले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग असं आहे ना जिथे गाभाऱ्यामध्ये सर्वसामान्यांना एंट्री आहे. आणि हात लावून म्हणजे पिंडीला हात लावून दर्शन घेता येते. बाकीच्या इतर ज्योतिर्लिंगमध्ये काही ठिकाणी तर नाहीच आहे अलाउड ज्योतिर्लिंगला हात लावून दर्शन घेण्यासाठी. तर चला आता भोलेबाबांचं दर्शन घेऊया आपण जाऊन. बघा आता आम्ही चाललेलो आहे सगळे. आणि आहे थोडीफार गर्दी आहे, जास्त नाही आहे. बघा पब्लिक पण आहे इथे थोडीफार. चला आता. शिवलिंगावरती जल अर्पण करायला आणलेलं आम्ही घरूनच गंगाजल. ते बघा आता हे असे सर्व दुकानं आहेत मंदिराच्या बाहेर. प्रसाद वगैरे सर्व आहे, काय 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 भेटते. तर चला आता दर्शन घेऊया भोलेनाथांचं. हे बघा बघा इथे बेलाचं फळ आहे. आता कसे शॉपिंग वगैरे करायसाठी आहे इथे सर्व भरपूर काय 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 वस्तू भेटतात. बॅगा भारी भारी आहेत. येताना नंतर बघूया आपण. चला
आणि ना आता काही आतमध्ये जायच्या आधी मोबाईल वगैरे जमा करायला लागेल, कारण मोबाईल अलाउड नाही आहे. तुम्हाला थोडंफार इकडचं दाखवतो, नंतर मग मी जवळ जाऊन मंदिराचं तुम्हाला दर्शन बाहेरूनच हे करतो, कलश दर्शन देतो. तर चला आता. आणि अजून शर्टलेस जायचं आहे, शर्ट वगैरे काढायला लागेल आणि त्यांची शॉल वगैरे काहीतरी घ्यायला लागेल मंदिरात दर्शन घेण्यासाठी. चला. दर्शनाची लाईन आहे ना इथून स्टार्ट होते आणि जास्त गर्दी नाही आहे, पण मोबाईल पहिले जमा करायला लागेल. तर आता इथे कुठेतरी आम्ही मोबाईल जमा करतो, मोबाईल जमा करून मग दर्शन घेऊन येतो. मग चला पहिले भोलेबाबांचं दर्शन घेऊन येऊया, नंतरच तुम्हाला मी बाहेरून मंदिराचं हे करेल जसं बोललो मी. चला आता करतो आम्ही मोबाईल जमा सर्व. असा डब्बा भरलेला आहे मोबाईलनी पूर्ण. आता माझं पण त्याच्यामध्ये जमा होते बघा, पावती घेतली. तर चलो आता. महाकाल बाबांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आतमध्ये फोन अलाउड नव्हता. कसं रिक्वेस्ट करून गेलं, जाऊन दिलं आणि फोटो वगैरे काढले. अलाउड नाही तरी पण बाबांची कृपा, बाकी आपलं काहीच नाही त्याच्यापुढे. तर आता देवळाच्या बाहेर आहे आणि आता ज्यूस प्यायला थांबलो. आता इथून ज्यूस वगैरे पिऊन आम्ही जाणार आहे कैलास मंदिर बघायला. त्याच्यानंतर एलोरा जे लेण्या आहेत तर त्या लेण्या बघायला जाणार आहे. तर चला आता जरा चिल होऊया, ज्यूस पिऊया. आणि ना एवढं भारी दर्शन झालं ना, कारण कृष्णेश्वरमध्ये जो शिवलिंग आहे, शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घ्यायला भेटतं. तुम्हाला बोललेलो, मस्त भस्म विभूती वगैरे चढवली, गंगाजल वगैरे चढवलं शिवलिंगवरती आणि खूप भारी दर्शन घेतलं का. माथं टेकून दर्शन झाले शिवलिंगवरती, एवढं भारी दर्शन झाले. आता चला जरा चिल होतो, त्याच्यानंतर मग आपण जो आपलं पुढचे जे दर्शन आहेत ते कंप्लीट करूया. चला या. हे बघा आता आम्ही आपली सर्व मागे फॅमिली वगैरे आहे. तर आता घेतो चिल एकदम पिऊन. आलो आहे आता बॅग बघायसाठी. आता बॅग खूप भारी आहेत. दीदीला पण आता फोन केला, बघू तिला कुठली आवडेल ना ती घेऊया आपण. नानी सणला पण काय घ्यायचं असेल ते घेऊया. चला आता चॉईस करतो, मग तुम्हाला दाखव. सो गाईचं बघा आम्ही जेवण करून आणलेला. आता जेवायचा टाईम झालेला दुपारचा. बसतो आता आम्ही जेवायला. सगळं आमची नानी पण आहेत. या जेवायला गाईस, घरचा जेवण आमचा. बसलो आम्ही सगळे जेवायला दुपारचा. पहिले जेवू, मग इथून पुढे जाऊ. चला बघा सगळे आम्ही इथे बसलो जेवायला. आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहे अजिंठा आणि वेरूळ या लेण्या बघण्यासाठी. तर दोन्ही लेण्या नाही बघणार आहे, कारण भरपूर टाईम लागतं. अजिंठा आणि एलोरा दोन्ही पण वेरूळ लेणी बघण्यासाठी. ज्या लेण्या आहेत त्या बौद्ध लेण्या आहेत आणि टोटल त्यामध्ये 29 लेण्या. आणि ज्या वेरूळ लेण्या आहेत ना, वेरूळ लेण्यामध्ये टोटल 32 लेण्या आहेत. तर जो कैलास टेम्पल आहे तो वेरूळ लेण्यांचाच भाग आहे. वेरूळ लेण्यामधील 12वी लेणी म्हणजे कैलास टेम्पल आहे. आणि कैलास टेम्पल हा जगातील आश्चर्य आहे. आश्चर्य म्हणजे कसं माहिती आहे का, हा जो मंदिर आहे ना तो पायापासून म्हणजे पायथ्यापासून वरपर्यंत नाही बनवलेला, वरून पायथ्यापर्यंत कोरून बनवलेला आहे. म्हणजे पूर्णच्या पूर्ण डोंगर कोरून हा मंदिर बनवलेला आहे. आणि बघण्यासारखा मंदिर आहे. त्या मंदिरावरती रामायण वगैरे, महाभारत त्याचं सर्व कथा कोरलेल्या आहेत. आणि भगवान भोलेनाथाला समर्पित असा हा कैलास टेम्पल आहे. तर चला आपण आता अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचा काहीसा असा थोडाफार भाग बघूया, जेवढा मेन आहे तेवढं. तर चलो गाईज या. कृष्णेश्वर मंदिरापासून जस्ट 2 किलोमीटरवरतीच अजिंठा वेरूळ लेण्या आहेत. तर चला आता बघूया लेण्या आपण. तर आता मी निघालो आहे मंदिराच्या इथून पुढे जाण्यासाठी, जिथे लेण्या आहेत ते. आणि बघा हा मंदिराचा रस्ता
त्याच्या बाजूनेच पुढे पुढे जायला लागतं. बघा इथे पहिले तिकीट घ्यायला लागतो लेणी बघण्यासाठी. 40 रुपये तिकीट आहे, जे भारतातले त्यांना बाहेरच्या 115 रुपये. लुटायची कामं बाहेरच्या लोकांना, फॉरेनर लोकांना. आणि बघा इथे तिकीट काढल्यानंतर इथून अशी एंट्री आहे, पुढे तिकीट चेक होतात आणि मग इथून लेण्या चालू होतात. आणि समोरच जो मेन आहे तो आपल्याला बघायसाठी खास म्हणजे जायचं आहे. इकडे बघा समोर जो आहे तो कैलास टेम्पल आहे. मेन आपला आकर्षण हाच आहे. आणि अजिंठा वेरूळ लेणीमध्ये हा जो कैलास टेम्पल आहे ह्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यांनी त्यांच्या हेरिटेज साईटमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे जे पुरातत्व जे आहेत इम्पॉर्टंट गोष्टी पुरातन, तर त्याच्यामध्ये जतन केलेलं आहे कैलास मंदिराला. तर तुम्हाला आता जवळून मी दाखवतोच आणि थोडंफार लेण्यासुद्धा दाखवतो. चला आता सर्व बघत बसलं तर आपल्या 2-3 तास पण कमी पडतील, कारण आपल्याला याच्या पुढे पण जायचं आहे. काय प्लॅन आहे ते सांगतो तुम्हाला मी. हे बघा सर्व आपली फॅमिली तिकडे आहे. लेण्यांचं तिकीट असं आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण. हे बघा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, हे लेण्यांचं असं तिकीट आहे 40 रुपये. तर आता हे पुढे आपण द्यायचं, मग तेव्हा आपल्याला एंट्री भेटेल. आणि मोबाईल असा तापतोय ना, छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढी गरमी आहे ना, तरी आजूबाजूला झाड आहेत म्हणून सध्या काय जास्त वाटत नाही. मोबाईलवर परिणाम पडतो त्याचा. हां, गाडीची AC कूलिंग नाही होत. चला आता जाऊ आतमध्ये आपण. हे बघा असं चला आता तुम्हाला मेन लेण्या दाखवतो. आणि तुम्हाला मी कैलास टेम्पलचा थोडाफार इतिहास सांगितलेला आहे की हा जो एकमेव असा मंदिर आहे जो वरपासून कोरत खालपर्यंत गेलेत. आणि अद्भुत असा नक्षीकाम, आणि कधीही यापुढे असं होणार नाही कितीही टेक्नॉलॉजी आली तरी पण. बघा तुम्ही एकदा जवळून. इथून गाड्या भेटतात पूर्ण लेण्या फिरण्यासाठी. जर तुम्हाला पूर्ण लेण्या फिरायच्यात तर तुम्ही पूर्ण फिरू शकता गाड्या घेऊन. आणि बघा असे मार्किंग केलेले आहे कोणती लेणी कुठे आहे, लेणी क्रमांक किती ते किती कुठे आहे, काय आहे ते सर्व. हां, आणि बघा विश्व धरोहर वर्ल्ड हेरिटेज एलोरा केव्स. हे बघा. तर चला आता आपण मेन ज्या आहेत त्या लेण्या बघून घेऊया. तुम्हाला बोललेलो ना अशा वेगवेगळ्या गुफा आहेत लेण्यांच्या. तर मग अशी मी बाय मिस्टेकली 12 नंबरची गुफा बोललेलो, पण गुफा नंबर 16 आणि 18 म्हणजे कैलास मंदिर. चला पहिले आतमधून बघू, नंतर ना वरती जायला जमलं तर वरतून एक शूट घेऊ. वरती तर जायला आहे रस्ता, पण ऊन भरपूर आहे. तर कैलास मंदिराचं तुम्हाला थोडा मी सांगतो कसं काय आहे ते. तर काय चलो. आणि बघा या 20च्या नोटीवरती ना कैलास टेम्पलचं हे आहे एलोराची गुफा. हे बघा एल्लोरा गुफामध्ये ना, हे बघा ही 20ची नोटीवरती या मंदिराचा थोडासा पार्ट दिलेला आहे, पण नक्षीकाम आहे एकदम डिटेलिंगमध्ये. एवढ्या शतकानंतर सुद्धा एवढा सुंदर आहे. मग त्या टाईमला काय असेल, 8व्या ते 5व्या शतकाच्या टायमाचं आहे हे सर्व. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानी तरी पण जतन केलेलं आहे भरपूर काही. बघा शिव टेम्पल, कैलास टेम्पल एल्लोराचा. एंट्री मारल्या असं आहे. बघा आणि ना या जो मंदिर आहे या मंदिराची भरपूर नासधूस केली आहे मुघलांनी, परकीय अतिक्रमणांनी. हे बघा ना, हे जे अवशेष आहेत ना, अवशेष सर्व तोडलेत. तोडफोड भरपूर झालेली आहे. आपला संस्कृती नष्ट करायचा भरपूर प्रयत्न केलेला आहे.
पण ही आपली संस्कृती ती अशी नष्ट होणारी नाही आहे. हजारो वर्षापासून चालत आलेली संस्कृती आपली कधीही नष्ट होणार नाही ती. तर चला आता अजून आपण बघूया थोडं असं साईडून या. त्या गुफा आहेत छोट्या आहे बघा. काय सुंदर दिसतंय बघा. आणि तुम्हाला मगाशी 20च्या नोटीमधलं जे दाखवलेलं तो बघा हा पार्ट आहे तो. दाखवा मग 1 मिनटं जरा ब्लॉगमध्ये. हे बघा 1 मिनटं. हे बघा हा बघा पार्ट 20च्या नोटीमधला. म्हणजे हा फोटो बघा 20च्या नोटीमधला. एलोराचे केव्स. आणि हे रिॲलिटीमध्ये हे किती सुंदर आहे बघा, किती सुंदर. तर आता तुम्हाला थोडंफार नक्षीकाम आहे ते मी जवळून पण दाखवतो. रामायण महाभारतातले प्रसंग त्याच्यामध्ये कोरलेले आहेत. सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा. जसं मला जमतं तसं मी काढतोय छोटंसं असा. सगळा बघला कसं तवळ्या केली दिसतं. तर गाईज बघा किती भारी कलाकृती आहे बघा. इथे पण बघा. तर भव्य असं मंदिर आहे. आणि गाईज ही वाली कलाकृती बघा काय बारीक कोरीव काम आहे. महाभारत दाखवलं याच्यामध्ये, महाभारत. आणि खालच्या याच्यामध्ये रामायण दाखवलं आहे बघा. आणि हे किती हत्तींचं वगैरे नक्षीकाम वगैरे कोरलेलं पण सर्व तोडलं आहे रागामध्ये आपली संस्कृती नष्ट करायची याच्यामध्ये. आणि हाच तो कैलास मंदिर आहे. जो मंदिर वरपासून खालपर्यंत कोरत आलं आहे. हे जे कोरलेले ना हे खालून वरपर्यंत कोरत नाही गेलेत. अख्खा हा डोंगर होता. हा डोंगर फोडत वरपासून खालपर्यंत हा मंदिर बनवला आहे. हा एक मोठा रहस्य आहे या मंदिराबद्दलचा. हे बघा. तर चला आता आतमध्ये पण जाऊ आपण. आतमधून पण काही शॉट्स घेऊया. तर आता बघा हा असा जिना आहे कोरलेला. तर आता जिना चढून वरती गेल्यावरती मंदिराचा गाभारा आहे पहिल्या माळ्यावरती. आणि वरतून पण खूप भारी व्ह्यू दिसतो मंदिराचा संपूर्ण. तर आता बघा तुम्ही एकदा व्ह्यू वरतून. बघा हा वरचा व्ह्यू आहे. वरती पण सर्व कोरले बघा कसं नक्षीकाम. आणि हा मंदिरात जायची एंट्री आहे कैलास शिव मंदिरामध्ये. हे बघा मंदिरात तर आपण जाऊयाच पण तुम्हाला वरतून एक व्ह्यू दाखवतो मी. किती भारी व्ह्यू आहे. कसं नंदीला पण पूर्ण खंडित केलेलं आहे. पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आपली संस्कृती मिटवायचा. आणि जिथे पण तुम्ही बघाल ना सर्व तिथे कोरीव काम आहे. A to Z कोरीव काम आहे. हे बघा बारीकी बघा एकदम बारीकी. तर आता चाललो आतमध्ये जो महादेवाचं मंदिर आहे तिथे. आणि हे बघा हा असा मंदिराचा गाभारा आहे. मंडप आहे, मंडप हॉल. आणि आतमध्ये शिवलिंग आहे कैलास मंदिराची. तर चला आता आतमध्ये जाऊया आपण.
भोलेबाबांचं दर्शन घेऊया. शिवलिंगच्या बाजूला जायला अलाउड नाही आहे, पण आता कोणी नव्हतं म्हणून जाऊन तुम्हाला दाखवलं जवळून. हे बघा कशी नक्षीकाम आहे. मंदिरात जे स्तंभ आहेत ते खूप म्हणजे खूप भारी नक्षीकाम आहे. आणि मंदिर पण खूप म्हणजे खूप भारी आहे. हे बघा बघा कशा प्रकारे खंडित केलेलं आहे मंदिराला बघा. आणि किती भव्य मंदिर आहे ते सुद्धा बघा. प्रत्येक हत्तीचे सोंड तोडले, सोंड कान तोडले, सोंड तोडले. हे बघा एकही अवशेष असा चांगला ठेवलेला नाही आहे, एकही. हे बघा आणि मंदिराच्या वरपर्यंत बघा, वरपर्यंत पूर्ण म्हणजे पूर्ण कोरीव काम आहे. कारण मंदिर जो आहे तो वरच्या टोकापासून खालच्या पायथ्यापर्यंत कोरत आलेले आहेत, म्हणून एकही असा अवशेष चांगला ठेवलेला नाही आहे. काही हत्तींचे पाय तोडलेत, काहींच्या सोंडा तोडलेत, काहींचे कान तोडलेत. काही फरक पडला नाही आपल्याला, कारण आपली संस्कृती अशी नष्ट होणार नाही आहे. बघा याच हत्तीची फक्त सोंड आहे, ते पण त्याचे दात तोडलेत, कान नाही आहेत. हे बघा तोंड खंडित केलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला इजा पुरवलेली, इजा. हे बघा हो गाईज, ऊन तर भरपूर लागते. जसं तुम्हाला मागाशीच बोललं, छत्रपती संभाजीनगर आहे, ऊन तर असणारच इथे. इथे भरपूर गरमी असते. तर आता ना कैलास टेम्पल बघितलेलं आहे आणि इथे तुम्हाला मी बोललेलो की जास्त आम्ही काय बघत बसणार नाही, फक्त एकच आम्हाला जो कैलास टेम्पल आहे तोच बघायचा होता. आतमध्ये दर्शन वगैरे घेतलं, त्याच्यानंतर मंदिराची पूर्ण रेकी केली, बाहेरून आतून सर्व बघितलं. आता आम्ही चाललो आहे इथेच भद्रा मारुती मंदिर आहे, तर भद्रा मारुती मंदिरात दर्शन घेण्यासाठी. आणि भद्रा मारुती मंदिराचं विशेष म्हणजे आहे की इथे जी मारुतीची मूर्ती आहे, बजरंगबलीची मूर्ती आहे, ती निद्रा अवस्थेत आहे, म्हणजे आराम करायच्या अवस्थेमध्ये, म्हणजे अशी झोपलेली मूर्ती आहे मोठी. तर ते पण तुम्हाला दाखवतो. तर चला आता इथूनच 6 किलोमीटरवरती आहे भद्रा मारुती मंदिर. तर आता जाऊन तिकडे दर्शन घेऊया आपण. भारी वाटते ना, एक नंबर. आमचं लक्ष आमच्यासोबत आहे, कॅमेरामॅन बनतो आहे माझा मध्ये माझे रील शूट करायसाठी. तर गाईज गरमीमुळे आहे ना सारखं सारखं काहीतरी थंड प्यायचं म्हणून होते बघा. आता पण परत आम्ही सोडा घेतला आहे रिफ्रेशसाठी. आता सोडा वगैरे पिऊन जाऊ आपण पुढे. चला युगा बघा आमची कसे गोळला खाते, गोळला. चलो आता भद्रा मारुती का दर्शन लेणे. हां तुमच्या नानाने कशी केली घेतल्यात माकडांना देण्यासाठी. मला भीती वाटते मोबाईल खेचायला येतील बघा. सो आता भद्रा मारुती रायाचं दर्शन घेऊया आणि इथून पटकन कल्टी मारूया, कारण इथे दर्शनाला जास्त टाईम लागणार नाही. फटकसे दर्शन हो जायचं काही इधर. तर चला आता. फोनला चार्जिंग करतो आहे, फोनला चार्जिंग होत नाही, हीट होतं आहे फोन. पॉवर बँक हातात घेऊन फिरते कधीपासून. हा मंदिर आहे भद्रा मारुती रायाचा. आता घेऊया इथे मंदिरात जाऊन दर्शन बजरंगबलीचं. आणि इथे आपल्या खंडेरायाचं सुद्धा दर्शन झाले बघा. हे बघा शिवमल्ला. आणि गरमी एवढी आहे ना, भक्तांसाठी खूप भारी केले. हे बघा अशी स्प्रेड ठेवले, वॉटर स्प्रेड, म्हणजे पाण्याचा फवारा मारते, त्याच्याने जरा रिफ्रेशमेंट वाटते सगळ्यांना. बघा कसे फवारे मारतात पाण्याचे. तर चला आता जाऊन दर्शन घेऊया बजरंगबलीचं.
शनी महाराज चढवता आता. भद्रा मारुती मंदिराच्या बाहेर आल्याच इथे शनिदेवाचं पण मंदिर आहे, तर शनिदेवाचं पण दर्शन घेऊया. जो आजचा ठरवलेला होता कुठं कुठं फिरायचं, काय काय दर्शन घ्यायचं, सर्व दर्शन आमचं घेऊन झालेलं आहे. तर आता आमचा असा विचार आहे की इथून आम्ही जाणार आहे शिर्डीमध्ये, आणि शिर्डीमध्ये आज आम्ही स्टे करणार आहे. म्हणजे आजचा दिवस शिर्डीमध्ये आराम करणार आहे. बाकीचा जो काय असेल ते तुम्हाला मी सांगेल अपडेट थोडा असते. तर थांबा जरा, नाना आवाज देतात. आय थिंक सो हॉर्स रायडिंग करायला लावतात आपल्याला, घोडसवारी. तर तसं अशा प्रकारे आजचं आपले सर्व दर्शन झाले, फिरून झाले. आता फक्त आम्हाला गाड्या घेऊन शिर्डीपर्यंत जायचं आहे आणि हॉटेलमध्ये जाऊन आराम करायचं आहे. तर चला आता थोडंफार जे काय असेल ते तुम्हाला अपडेट देईल मी गाईज. या नानाने मला आवाज दिला तिथून घोड्यावरती बसायचं आहे. राईड कुठं नेईल? राईड नाही नको. आपल्याला हॉर्स रायडिंग आवडते. फोटो काय काढायचा त्याच्यावरती हे बघा. बघा कसं घोड्याला ट्रेन केलेलं असतं. काढलेले आता आलेत आपले भाऊ. कसे काढलेत? वा एक नंबर फोटो काढला, एक नंबर. हे बघा, चला नंबर 8. तर झालेलं आहे आता फोटो बिटो काढून घोड्याबरोबर सगळा झालेला आहे, करून दर्शन बिर्शन घेऊन सगळा झालेला आहे. आता फक्त मगाशी तुम्हाला बोललो का राहिला आहे आमचा इथून फक्त शिर्डीपर्यंत जायचं आपल्याला. आणि जाता जाता आपल्याला CNG वगैरे आहे, तर गाडीचा CNG पूर्ण नील झालेला आहे आणि पेट्रोल पण 2 कांड्या बाकी आहेत. तर सर्व फुल करून घ्यायचं आपल्याला फ्युलिंग गाडीची. मग डायरेक्ट आराम करणे का आपण को शिर्डी में जाके. आणि 1 तास लागेल फक्त आम्हाला शिर्डीला जायला. वाजलेत आता 6, निघता होतील 6:30. इकडे पोचता 7:30 ते 7:45 होतील, बरोबर ना. आराम फक्त आता आपल्याला. दिवस आजचा भारी गेला आपला, देवदर्शन करत, भोलेबाबांचं दर्शन घेत, सगळीकडे एकदम भारी दर्शन झालं आणि आमचा मनासारखा. पेट्रोल भरला, CNG काही ते भेटत नाही कुठेच. आणि आता परत आमचं तोंड चालू केलं आम्ही खायला. गाडीमध्ये आमच्या जाम काय स्टॉक लोडेड आहे. आणि आमच्या गाडीत आता युगा पण आलेले आहे आम्हाला कंपनी देण्यासाठी. आता चला पेट्रोल भरलं आहे, शिर्डी गाठूया आता इथून डायरेक्ट आपण. हो गाईज, फायनली शिर्डीमध्ये पोचलेलो आहे आणि आता हॉटेलला चेक इन करतोय. येता आम्ही ना जाम टाईमपास करत आलो. 8:30 वाजले. असते आलो. आणि फायनली आता जो हॉटेल आहे त्या हॉटेलच्या बाहेर आलेलो आहे, तर तुम्हाला दाखवते हॉटेल आमचा. हा असा आमचा हॉटेल आहे, साई आश्रय शिर्डी. तर चला आता चेक इनचा प्रोसेस करूया, मग तुम्हाला रूम दाखवेल मी. सो हे बघा आमचा हा हॉटेल रूम आहे. असा सिंपल असा डबल बेड, वॉशरूम बस झाला आपल्याला आराम करण्यापुरती. पोरांना. चला आता पण तो लागतच नाही. आता चाललोय शिर्डीच्या प्रसादालयामध्ये जेवणासाठी. तर चला आता जाऊन जेवूया, कारण भूक पण लागली आणि थोडं बाकीच्यांना सगळ्यांना आराम पण करायचा आहे. मग सगळे फ्री होतील एकदा जेवून झाल्यावरती.
काहीच आम्ही ना तिघं भाऊ फिरतोय. सगळे गेले हॉटेलवरती आराम करायसाठी. आम्ही ना आईस्क्रीमचं दुकान शोधतोय का आम्हाला डेझर्ट खायचं आहे काहीतरी. कधीपासून नाही रे, डेझर्ट खायचं, आईस्क्रीमच खायची. कौशी शोधतो आम्ही आईस्क्रीम, माहिती आहे का काहीच. आईस्क्रीम खाऊन आम्ही जरा वेळ फिरणार आहे. मंदिराच्या बघा बाहेरच आहे हे बघा. मग इथून जाणार आम्ही हॉटेलवरती. आणि गाड्या बिड्या गेल्या सगळ्या. आम्ही चालत चालत फिरतो एवढं कधीपासून. बघू आता काय भेटतं डेझर्ट इथे. या फायनली शोधून 1 किलोमीटर चालत आलो आहे. आणि शेवटी आम्ही नॅचरल शोधून घेतला. तर नॅचरल्समध्ये आईस्क्रीम खायचा आमचा विचार आहे. तर आता चला, आता एवढा आलो आहे मेहनत करून लांब चालत हां मॅप लावून आलो आहे आम्ही नॅचरल शोधत. तर आता आईस्क्रीम खाऊ. इथं पुढंच नॅचरल आहे राईट साईडला. हां फायनली आम्ही नॅचरल शोधलं आहे. आईस्क्रीम खातो आम्ही आणि जाण्यानंतर मग हॉटेलला आमच्या. या आईस्क्रीम खायला चला नॅचरल्स. कारण आमचा पोट भरला नाही तर आम्ही बघा अजून एक नॅचरलची मँगो मलाईची सध्या ट्रेंडिंगला आहे ना आंब्याची, ती मागवली. मिनी बकासूर आहेत आम्ही. आता ती घेतो खाऊन. चला या तुम्ही पण. चमच्याला धार करतो आईस्क्रीम खाण्यासाठी आम्ही. आता आलेलो आहे हॉटेलवरती, म्हणजे रूममध्ये आलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. आणि ना जास्त काही न बोलता आता आजचा ब्लॉग येतो करू इथेच एंड. तर बाकीचं जे काय असेल ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघूया आपण, नवीन ब्लॉगमध्ये. कारण हा ब्लॉग पण मोठा होईल आणि आजचा दिवस पण संपलेला आहे आता काही. चला भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम.